शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की एक डिप्रेशन बंगालच्या उपसागरामध्ये आकार घेऊ लागला आहे आणि हे आता लवकरच दक्षिण भारतावर प्रभाव टाकणार आहे. परंतु बऱ्याच अंशाने बरेच मॉडेल हे बंगालच्या उपसागरातून उत्तरेला सरकण्याचा अंदाज दिला जातोय. त्यामुळे या अंदाजात नेमकी काय होणार हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. या डिप्रेशनची बाहेरची किनार म्हणजे द्रोणीय स्थिती ही महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती दाखवू लागली आहे. त्यामुळे एकूणच त्याचा भारतीय भूभागावर परिणाम होऊ लागला आहे. या डिप्रेशनचा मार्ग आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला हे तयार होऊन श्रीलंकेच्या बाजूने तामिळनाडूकडे ते जाईल असा प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर पुढचा प्रवास जसा बदलत जाईल तसा आपण बघणारच आहोत. परंतु सुरुवातीला जेव्हा आपण दीर्घ अंदाज बघतो तेव्हा हे पूर्वेला निघून जाईल आणि साधारण 30 तारखेला ते पुन्हा विशाखापट्टणमच्या दरम्यान एक नवीन कमी दाबात रूपांतरित होऊन महाराष्ट्राकडे परिणाम करेल असा एक अंदाज दिला जातोय. सुरुवातीला आपण थंडीच्या अंदाजावर लक्ष देणार आहोत. थंडीच्या अंदाजामध्ये 25 तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागामध्ये आणि छत्रपती संभाजीनगर, पश्चिम अहिल्यानगर, पुणे पूर्व भागामध्ये अजूनही थंडीची लाट कायम आहे. या थंडीच्या लाटेच्या प्रभावामध्ये उद्या उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा असं थोडं प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. 27 तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव अधिक वाढेल. त्यामुळे जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, लातूर, धाराशिव, बीड या काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट राहणार आहे. 28 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोकण वगळता थंडीची प्रचंड लाट राहील. या लाटेची तीव्रता ही 29ला अधिक वाढण्याची शक्यता आहे. ही तीव्रता 30 तारखेलाही कायम राहील असा अंदाज आहे. त्यामध्ये खास करून उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात याचा प्रभाव अधिक राहील. मात्र 1 डिसेंबरपासून ही थंडी प्रमाण दक्षिणेकडून कमी होण्यास सुरुवात होईल. आपण बघतो थंडीचं प्रमाण 2 तारखेला अधिक कमी होतं आहे. मात्र दरम्यान उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रामध्ये थंडीचा जोर कायम राहणार आहे. 3 तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्यापैकी थंडीचा जोर आहे. 4 तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात थंडी वाढण्याची शक्यता आहे. आपण बघतो 28 तारखेला उत्तर पूर्व भारतामध्ये याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. आपण 29 तारखेला बघतो उत्तर भारताच्या दिशेने एक WD सरकत असून बंगालच्या उपसागरातील वातावरण विरुद्ध दिशेने जाईल असा अंदाज JPSने व्यक्त केला आहे. मात्र आता JPSचा अंदाज 30 तारखेला बदलतोय. पुन्हा एकदा विशाखापट्टणमच्या दरम्यान कमी दाबाची शक्यता व्यक्त केली जाते. JPSने देखील दक्षिण भारतात पुन्हा पाऊस दाखवायला सुरुवात केली 1 तारखेला. उत्तर भारतातला WD देखील दाखवला जातोय आणि मी नेहमी असं सांगितलेलं आहे की जेव्हा उत्तर भारतात WD, दक्षिण भारतात कमी दाब असेल तेव्हा यामध्ये ट्रफ लाईन तयार होते आणि महाराष्ट्रात पाऊस पडतो, गारपीट होते. त्यामुळे ही शक्यता 1-2 तारखेला इथे वाढते आहे. JPS मॉडेलने जरी ती दाखवलं नसलं तरी हे वातावरण निर्माण होऊ शकतं असा अंदाज आहे. त्यामुळे आपण बघतो की जरी WD विशेष प्रभावी नसला तरी 3 तारखेला मराठवाड्याच्या दक्षिणी भागात, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, दक्षिण कोकणामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि JPS मॉडेलच्या अंदाजानुसार जवळपास मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण, दक्षिण मराठवाडा या भागातील काही जिल्ह्यांमध्ये भाग बदलत विरळ पाऊस होण्याची शक्यता आहे. आपण आजपासून ECMWF मॉडेलचा जरी अंदाज बघितला तरी हे वातावरण आज श्रीलंकेपर्यंत पोहोचणार आहे. मात्र याचा
मुख्य प्रभाव हा बंगालच्या उपसागरात सरकण्याचा अंदाज 28 तारखेला दिला जातोय. मात्र 29 तारखेला विशाखापट्टणमच्या दरम्यान हे पुन्हा केंद्रित होईल असा प्राथमिक अंदाज ECMW मॉडेलचा आहे. 30 तारखेला भूभागाच्या दिशेने हे सरकणं अपेक्षित आहे. त्यामुळे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर अनेक राज्यांमध्ये मोठं पावसाळी वातावरण तयार होईल. हे संपूर्ण वातावरण पुन्हा भारताकडे सरकण्याचा अंदाज ECMW मॉडेलने कायम ठेवला आहे 1 तारखेला. 2 तारखेला मात्र मराठवाड्याच्या दक्षिणी भागामध्ये आणि अगदी मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरणास अनुकूल स्थिती निर्माण होणं अपेक्षित आहे. 3 तारखेला विदर्भाचा दक्षिणी भाग यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात काही विभागात जोरदार पाऊस आणि हलकी गारपीट होण्याची शक्यता आहे. हे वादळी वातावरण असणार आहे, त्यामुळे थोडं नुकसानकारक राहील हा आपला प्राथमिक अंदाज आहे. जवळपास हा 4 तारखेपर्यंतचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये, नाशिकमध्ये देखील याचा प्रभाव 4 तारखेला असणं अपेक्षित आहे. मात्र इतर भागातला याचा प्रभाव कमी होईल आणि हे अरबी समुद्रात सरकेल असा प्राथमिक अंदाज आहे. त्याची गती फार वाढत नसल्यामुळे हे डिप्रेशन पर्यंत सीमित राहील आणि नंतर याचं पुन्हा कमी दाबात किंवा फार तर डीप डिप्रेशनपर्यंत याचा प्रभाव जाईल. जसं आपण कमी दाब नंतर तीव्र कमी दाब असं म्हणतो, तसं डिप्रेशन आणि नंतर डीप डिप्रेशन. म्हणजे डीप डिप्रेशन हे एखाद्या वादळाप्रमाणेच असतं, परंतु त्याला नाव दिलं जात नाही. 30 तारखेला तो भूभागावर देखील सरकण्याची शक्यता आहे. जेव्हा तो भूभागावर सरकतो विशाखापट्टणमच्या दरम्यान जाऊन, तेव्हा महाराष्ट्रावरील पावसाची शक्यता वाढते आणि अपसरणी 1 तारखेपर्यंत ही शक्यता नाकारलेली आहे. परंतु 2 तारखेपासून जवळपास 4 तारखेपर्यंत महाराष्ट्रात जे वाऱ्यांचा प्रवाह बंगालच्या उपसागरातून जातो आहे, त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रामध्ये पाऊस होणं अपेक्षित आहे. आणि ज्या ठिकाणी हे वादळ तयार झालं होतं त्याच ठिकाणी पुन्हा एक नवीन सिस्टम तयार होण्याची शक्यता देखील 4 तारखेपासून आहे. आपण या मॉडेलनुसार 1 तारखेपर्यंत बघितलं तर महाराष्ट्रामध्ये फार पावसाळी वातावरण किंवा ढगाळ वातावरण तयार होत नाही. मात्र जेव्हा हाच अंदाज आपण 4 तारखेपर्यंत पुढे सरकवतो, तेव्हा असं दिसतंय की अहिल्यानगर, बीड, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल. चंद्रपूर, गडचिरोलीमध्येही काही परिणाम त्याचा होण्याची शक्यता आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना या बाकीमध्ये, ठाणा, पालघर, मुंबईमध्ये याचं हलकं वातावरण 3-4 तारखेला राहू शकतं, परंतु फार प्रभाव राहील असं वाटत नाही. पावसाचा अंदाज आपण 30 तारखेपासून पुढे जर बघायला सुरुवात केली तर आपण यापूर्वी अनेक व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे की सुरुवातीला 30 तारखेला काही भागात ढगाळ परिस्थिती निर्माण होईल. प्रत्यक्ष पावसाचं वातावरण मात्र आपल्याला 1 तारखेपर्यंत तयार होताना दिसत नाही आहे. आपण अगदी 1 तारखेला जरी बघितलं तरी पश्चिम महाराष्ट्रात थोडं शिडकावा काही भागात होऊ शकतो, परंतु फार पावसाळी वातावरण तयार होत नाही महाराष्ट्रामध्ये. मात्र आपण 2 तारखेला बघतो की महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पाऊस अपेक्षित आहे आणि मी असं म्हणालो आहे की गारपिटीची शक्यता आहे. आपण इतर अभ्यासकांप्रमाणे आपला अंदाज नसतो. आपण मॉडेलमध्ये जे दिसतं ते स्पष्टपणे मांडत असतो आणि मी हेही सांगत असतो की यामध्ये बदल होईल. त्यामुळे मी सकाळ संध्याकाळ व्हिडिओ टाकत असतो, अपडेट हवामानाची देत असतो. आता या ठिकाणी अहिल्यानगर, बीड, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या काही जिल्ह्यात हा पाऊस अपेक्षित आहे. शिवाय आपण यवतमाळ, काही प्रमाणामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागात थोडाफार भागामध्ये पावसाची अपेक्षा या ठिकाणी केलेली आहे 2 तारखेला. आता आपण हे वातावरण जेव्हा 3 तारखेकडे सरकवतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये या पावसाची व्याप्ती वाढते आणि छत्रपती संभाजीनगर,
जालना भागापासून तर अगदी पुढे जळगाव धुळ्यापर्यंत हे काही प्रमाणात सरकताना दिसतंय. कोकण किनारपट्टीला देखील 3 तारखेला याचा हलका प्रभाव पडण्याची शक्यता आहे. आणि आपल्याला माहिती आहे की कोकण किनारपट्टीला फारशी गारपीट समुद्र किनाऱ्याला होत नाही. साधारण आपण नाशिक जिल्ह्यामध्ये याचा 4 तारखेला प्रभाव राहील. जळगाव, धुळे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा अगदी छत्रपती संभाजीनगर, अकोला, बुलढाणा आणि जालन्यामध्ये थोडा प्रभाव याचा राहील असा अंदाज आहे. त्यामुळे वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या भागातही हलका शिडकाव्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात मात्र याचा फार परिणाम होईल असं वाटत नाही. आणि ज्या ठिकाणी हे वातावरण तयार होणार नाही त्या ठिकाणी थंडीचं प्रमाण राहील. इतरत्र थंडीचं प्रमाण कमी होईल. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.